ब्लॉग थोड्या उशिरात चालू केला आज आणि आज आहे 11 जानेवारी. खूप लेट ब्लॉग चालू केला म्हणजे अगदी रात्रीचे 8:30 वाजले. तसे काही पर्सनल रिझनमुळे मला आजचा ब्लॉग पूर्ण शूट करता आला नाही आणि उद्या रायाचा बड्डे आहे, तो पण अगदी साध्या पद्धतीने सेलिब्रेट करणार आहोत. जसं की मी म्हणाली, जस्ट पर्सनल रिझन्स असल्यामुळे तर तो साध्या पद्धतीने जरी असला तरी मी तो ब्लॉग शूट करणार आहे थोड्याफार प्रमाणात जेवढं होतं आहे तेवढं. आणि आता आम्ही रायाचंच ॲडमिशन करायला गेलो होतो. कसलं ते तुम्हाला थोड्या दिवसांनी किंवा काही वेळानंतर कळेल, म्हणजे महिन्याभराने 2 महिन्यांनी असं. आता लगेच मी सांगणार नाही, बट येस, आता जे त्याला आवडतं ते सगळं आम्ही प्रयत्न करतो आहे द्यायचं. तर आजचा ब्लॉग मी चालू केला आहे आणि बघूया पूर्ण त्याचा बर्थडे कसा जातो. अगदी साध्या पद्धतीने सेलिब्रेट करणार आहोत, सगळ्यांसोबत करायचं होतं पण काही कारणामुळे होत नाही होते. बट लेट इट बी. नेक्स्ट बड्डे तर त्याचा मोठाच असणार आहे ऑब्वियस. तो 5 वर्षाचा कंप्लीट होणार आणि हा बड्डे आहे तो त्याचा 4था बड्डे आहे. सो येस, ब्लॉग चालू केला आहे, बघूया कुठपर्यंत जातो आणि कसं जातो ते. तर रायाचा चाचू इथे आहे. से हाय टू ब्लॉग. रायाचा चाचू, मोठा चाचू हा राया. हा रायाचा छोटा चाचू. चाचू स्माइल कर. हॅपी बर्थडे. कुणाचा बर्थडे? So hi guys, welcome to Raya's birthday vlog. See, we have started the decoration. Raya say hi. राया हाय कर. एक चुकी केली मी, माईक वरती हात ठेवला. राया काय तुझं बर्थडे काय? सोड ते, सोड ना, सोड यार. काय केलंस बघ. काय केलं बाबू? What is this behavior, man? It's a birthday today. No, sorry, not today, tomorrow. कैसे केलं? कैसे कर व्यवस्थित. मस्त. बस बस. हा, शेटचा बर्थडे लाव. कुठं गाणं रे? हॅपी बर्थडे. 2 मिनिट्स ना. हे ते गिफ्ट कुठे आहे? वहिनीच्या फोन मध्ये. ब्लॉग मध्ये उलट नको येऊ द्या. हा, यहाँ पे ये कैमरा में, इन दिस कैमरा, दिस वन. हॅपी बर्थडे. अरे पडलं ते यार, मासे पडले. जाऊ दे, चला कट करा. असं सर. अरे डोर ओपन कर. टू यू हॅपी बर्थडे, टू यू हॅपी बर्थडे डियर राय, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे मम्मा. साइडला काढ. क्या खेलोगे मेरे साथ? खेलोगे? अभी खेलने का टाइम है. बर्थडे विश करने का. बर्थडे विश करने का है. हैप्पी बर्थडे मम्मा. थैंक यू बोल. थैंक यू बोल. थैंक यू. जो हजारों साल हाँ. साल के दिनों 50,000. असं नाही बोलायचं. आओ. अभी मेरे माझं काढ असंच काढ. दीदी रुक. थांब ना. थांब सोनी, थांब. हॅपी बर्थडे राया. धर. हॅपी बर्थडे. दीदी भराव. फोटो काढ. हॅपी बर्थडे. थँक्यू बोल दीदीला. थँक्यू दीदी. काय खोल. भरवलं सगळं तुम्ही राहिला. गुड मॉर्निंग. नेक्स्ट डे आहे रायाचा बर्थडे. आम्ही सेलिब्रेट केला 11 तारखेला रात्री.
रायाचे रिटर्न गिफ्ट स्कूलला घेऊन जातोय. त्याच्या अगोदर केक घ्यायचा आहे, तो पण द्यायचा आहे स्कूलला. तर आता निघतोय. हे बा थँक्यू बोल, थँक्यू बोल. खोलून आले सगळे एकत्र खोल, सगळे एकत्र खोल. घरी गेल्यावर मम्मा नाही ग बाय. राहायला ना गिफ्ट कधी खोलतो असं झालं. हे माझ्या कलिग्सनी दिले कामातून. ओके इकडे. Birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Virat, happy birthday to you, may God bless you, may God bless you, happy birthday dear Virat, happy birthday to you. सो संध्याकाळ झाली आणि मी छान असा कुर्ता तयार केला. कुर्ता असं म्हणता येणार नाही, पण इंडो वेस्टर्न दाखवते तुम्हाला. आरशामध्ये दाखव. असं काहीतरी, हे असं काहीतरी मी वेअर केलं आहे, जे खूप छान आहे. खूप म्हणजे खूप छान आहे. आणि हे ना मी क्रॉफेट मार्केटमधून घेतलं होतं. बेसिकली जे 800ला आहे. ह्याची जी डिझाईन वर्क, खादीचा कपडा आहे. खूप अप्रतिम असा हा आउटफिट नाही म्हणता येईल, इंडो वेस्टर्न कुर्ता आहे. मला खूप आवडला होता आणि मला जसं पाहिजे ना तसं भेटला होता. आणि तुम्ही बघतच असाल मी प्रॉपर अशी रेडी झालेली आहे. ॲक्च्युली मला ब्लॉग बनवायचा होता, पण ऑलमोस्ट 7:30 वाजलेत. राहायला पहिला मॉलला जायचं आहे, त्याच्यानंतर आम्ही फॅमिली डिनरला जाणार आहोत. त्यामुळे वेळ होता आणि ब्लॉग खूप मोठा होणार होता, मी बनवला नाही. पण गेट रेडी विथ मी हा नेक्स्ट टाईम कुर्त्यासोबत बनवेल. आणि आता आम्ही पटकन निघतो. आणि मेकअप मी जास्त काहीच केला नाही आहे, पण तुमचा बेस जर व्यवस्थित असतो मेकअप असा उठून दिसतो. सो चला निघूया. होय चल. तर राहायला आता मॉलमध्ये खेळून आल्यानंतर आम्ही इथं आलो अफजल माऊमध्ये, जे की आहे बेलापूरला. इथे आता आम्ही फर्स्ट टाइम येतोय. सो लेट्स सी इकडचं जेवण कसं आहे, काय रिव्ह्यू तुम्हाला नक्कीच देईन मी. सो लेट्स सी. To you, happy birthday to you, happy birthday dear Raya, happy birthday to you. थोडं. सो आता रात्रीचे वाजतात आय गेस 11:15 आणि आम्ही डिनर करून घरी आलो आहे. आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते. काय प्रचंड रात्र झाली आहे. फूड रिव्ह्यू द्यायचं आहे मला. आम्ही जिथे गेलो होतो बेलापूरला, जर तुम्ही बेलापूरला राहत असाल तर नक्की जा. अफजल माऊ रेस्टॉरंट होतं ते बेलापूरचं. फूड खूप छान होतं, व्हेज पण छान होतं आणि नॉनव्हेज तर जसं मी शूट करायला विसरलं ॲक्च्युली, रायाकडे मोबाईल होता. तर नॉनव्हेज पण खूप छान होतं. टेस्ट वाईज खूप अप्रतिम होतं. लाईक मी जी खिचडी मागवली होती रायासाठी, ती पण खूप छान आणि अशी खिचडी टिपिकल खिचडी टाईप नव्हती, पण तो जो राईस होता तो खूप छान होता. ओव्हरऑल द डिनर वॉज गुड. आणि मीन वाईल मी माझ्या शाळेतल्या खूप वर्षानंतर शाळेतल्या ग्रुपमध्ये ॲड ऑन झालेली आहे. सो एक ते पण चांगली गोष्ट झाली आहे. सो ओव्हरऑल रायाचा बड्डे आम्ही सिम्पली बट सोबर असा सेलिब्रेट केला आहे. सो मच थँक्यू. खूप जणांनी रायाला बड्डेला विश केलेला आहे. थँक्यू सो मच फॉर दॅट विशेस. आणि असंच प्रेम करत राहा, ब्लॉग बघत राहा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, इन्स्टावरती फॉलो करा, यूट्यूबवरती फॉलो करा.
फेसबुकवरती ऑलरेडी आपले 5000च्या वरती क्रॉस झालेले आहेत. सो ॲज अ कंटेंट क्रिएटर मला खूप भारी फिलिंग येते आहे की जेव्हा आपले फॉलोअर्स वाढतात आणि कोण आपल्याला ब्लॉगला बघतं. हा ब्लॉग मी इथे एंड करते आणि मी हे क्लिन्झिंग बाथ करते. त्यातून भरपूर ड्राय झालं होतं. मेकअप तर काहीच केला नव्हता, पण बस जे काही केलं होतं ते रिमूव्ह करण्यासाठी. आणि आता फार थकलो आहे, आता झोप घेतो आहे. आणि पुन्हा एकदा सो मच थँक्यू. खूप छान वाटलं. सगळ्यांचे गिफ्ट्स खूप छान होते, सगळ्यांचे विशेष खूप छान होत्या. खूप जणांनी मेसेज केले मला व्हॉट्सअपवरती, खूप जणांना रिप्लाय देता आला नाही. तसं तुम्ही ब्लॉग बघत असाल तर मी ब्लॉग थ्रू सांगते की खूप 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 धन्यवाद. आणि रायाचा बड्डे खूप छान झाला आहे. नाही म्हणता काही पर्सनल रिझनमुळे आम्हाला तो मोठा करता आला नाही, बट या छोटा केला आहे तर. आणि तोही चांगला झाला आहे. पुढच्या वर्षीचा बड्डे मे बी काहीतरी वेगळं करू. सो स्टे ट्यून विथ मी आणि भेटूया लवकरच नवीन ब्लॉगसोबत.